महिन्यांच्या निलंबनाची कारवाई नागपूरमधील वाघिणीची वाट रोखल्याप्रकरणी 3 महिन्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। 4 जिप्सी चालक आणि गाईड यांचं निलंबन आता 3 महिन्यांसाठी करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच वाघिणी आणि तिच्या बछड्यांना या जिप्सी चालकांनी आणि गाईडनी घेराव घातलेला होता आणि त्यामुळे वन्यप्रेमींकडून आक्षेप नोंदवण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, काय अपडेट्स आहेत? खरं तर गोठणगाव गेट होतं उमरेड करांडलाचं, तिथे F2 वाघीण आणि तिचे 5 बछड्यांचा जो नैसर्गिक मार्ग असतो त्याच्यामध्ये जे पर्यटकांच्या जिप्सी होत्या त्यांनी अडथळे निर्माण केले होते आणि त्यामुळे ही संपूर्ण कारवाई सुरुवातीला निलंबनाची जी कारवाई होती ती 7 दिवसांची होती, पण त्यावर तीव्र अशी नाराजी वन्यप्रेमींनी व्यक्त केली आणि त्यानंतर आता ही निलंबनाची कारवाई जी आहे ती 3 महिन्यासाठी करण्यात आली आहे। तसंच जिप्सी चालकांना 25,000चा दंडही ठोठावण्यात आला। या प्रकरणी वन्यजीव अंतर्गत गुन्हाही दाखल झाला आणि याशिवाय जिप्सी चालक आणि गाईड यांशिवाय पर्यटकांवर सुद्धा संबंधित क्षेत्रामध्ये बंदी सुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि बऱ्याच कठोर उपाययोजना या संपूर्ण उमरेड करांडला अभयारण्यात करण्यात आल्या आहे आणि इथे मोबाईल नेण्यास सुद्धा जिप्सी चालक आणि गाईड यांना बंदी टाकण्यात आलेली आहे। एकूणच नैसर्गिक जी वाटचाल असते वन्य प्राण्यांची जंगलातील, पर्यटकांनी मार्गदर्शक तत्वे पाळण्याची फार गरज असते। हे संपूर्ण या प्रकरणात आढळून आलेलं नाही आणि त्यामुळे एक कठोर अशी कारवाई करत पुढच्या दृष्टीने सुद्धा ही पावलं उचलण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।